कार्यक्रम कोणाचा होतो हे जसं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात तसंही जनता सुद्धा लिमिटच्या बाहेर गेलेल्या लोकांचा करेक्ट कार्यक्रम 2024च्या निवडणुकीत करणार आहे। या राज्यात सगळ्याच गोष्टी लिमिटच्या बाहेर गेलेल्या आहेत। तुम्हीच एखाद्याला उभं करायचं आणि तुम्हीच मग लिमिटच्या बाहेर गेल्यावर करेक्ट करण्याची भाषा करायची। पण आम्हाला या सगळ्या विषयात आता पडायचं नाही आहे। महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे। महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडता कामा नये। पुरोगामी महाराष्ट्राला कोणते गालबोट लागू नये। पण महाराष्ट्राची जी भाषा बिघडलेली आहे याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्र हाती घेतल्यावर या राज्याची भाषा आणि संस्कृती ही पूर्णपणे बिघडायला सुरुवात झाली। जी भाषा जरांगे पाटील यांनी गृहमंत्र्यांबाबत वापरली त्याचं कोणी समर्थन करणार नाही। पण भारतीय जनता पक्षाचे काही भाडोत्री लोक ज्या प्रकारची भाषा या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांविषयी वापरतात त्या भाषेचं समर्थन फडणवीस आणि करेक्ट कार्यक्रमवाले करणार आहेत का? त्यांचे लोक ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रात वापरतात। आज मराठी भाषा दिवस आहे। आज मराठी भाषा दिवस आहे। त्याच्यामुळे त्यांनी आपल्या लोकांना मराठी भाषेचे संस्कृतीचे आणि संस्काराचे धडे दिले तर बरं होईल। म्हणजे महाराष्ट्रात शांतता नांदेल। तुम्ही हवी ती भाषा वापरायची आणि तुमच्यावरती जर कोणी अशा प्रकारे भाषा वापरली की मग तुम्हाला ती टोचते। नारायण तातू राणे हे कोणत्या प्रकारची भाषा वापरतात? त्यांची पोरं ही कोणत्या प्रकारची भाषा वापरतात? आपण ऐकत असाल, आम्ही ऐकत त्यामुळे लोक सांगतात आम्हाला। भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदे गँगचे काही लोक ही कोणत्या प्रकारची भाषा वापरतात? आज मराठी भाषा दिनानिमित्त त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। भाषेसंदर्भात सरकारच्या लोकांनी त्यांनी आत्मचिंतन केलं की आपोआप मराठी भाषा शुद्ध होईल, प्रखर होईल। टीका आम्ही करतो, प्रखर भाषा आम्ही वापरतो, पण आम्ही कधी कोणावरती व्यक्तिगत टीका टिप्पण्या केल्या नाहीत। राजकीय टीका आम्ही करतो, भूमिकांवर टीका करतो। नरेंद्र मोदींवर सुद्धा प्रधानमंत्री म्हणून भूमिकांवर टीका केली असेल, व्यक्तिगत टीका आम्ही कधी केली नाही आणि त्या टीकेचं आम्ही कधी समर्थन केलं नाही। उपोषण वापस मराठी होऊ या वक्तव्यानंतर जरांगे पाटील यांच्यावर बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे रास्ता रोको केल्यासंदर्भात। हे राज्य कायद्याचं आहे। सरकारला वाटत असेल की एखाद्या नेत्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था याचं उल्लंघन होत आहे तर सरकारला अधिकार आहे। पण ही वेळ महाराष्ट्रावर का आणि कोणी आणली याची चौकशी केली पाहिजे। ही वेळ का आणि कोणी आणली? आजही मराठा समाजाला असं का वाटतं की त्यांची फसगत झालेली आहे, त्यांना फसवलं गेलेलं आहे, त्यांच्या बाबतीमध्ये चिटिंग झालेलं आहे। हे जर मराठा समाजाला वाटत असेल आणि त्यातून हा उद्रेक सुरू असेल तर ठीक आहे, गुन्हे वगैरे दाखल होतात आंदोलनामध्ये। पण ही वेळ का आली महाराष्ट्रावर? गेल्या 10 वर्षामध्ये, खास करून गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात जातीमध्ये आगी लावण्याचं काम कोणी केलं? हे राज्य असं कधीच नव्हतं। इतकं दुभंगलेलं राज्य हे कधीच नव्हतं। हे फडणवीस यांच्या काळात झालं। हे भाजपचं राजकारण। याआधी सुद्धा खूप राज्यकर्ते देशात होऊन गेले, महाराष्ट्रात होऊन गेले, पण महाराष्ट्र जातीपातीत, उपजातीत, पोटजातीमध्ये इतका कधीच फाटला आणि दुभंगला नव्हता। सर, शेलारांचं म्हणणं आहे की एसआयटीची चौकशी करा। का तर तुम्ही जेव्हा म्हणाले की भाजप संपू, त्याच्यानंतर जरांगे देखील दुसऱ्या दिवशी बोलायला लागले त्यांच्या पाठीमागे कोण पाठबळ देतं आणि एसआयटीची चौकशी मागणी केली आहे। तुम्ही ज्या पद्धतीने बोलले की भाजप संपू, शेलार यांनी कोणी म्हटलं भाजप संपवू? तर तुम्ही भाजपला संपू आपण। मग भाजप का नाही संपणार? भाजप हा संपलेलाच पक्ष आहे। भाजपला काँग्रेसचा, शिवसेनेचा ऑक्सिजन आहे फुटीर लोकांचा आमच्या, नाही तर भाजपच्या कुडीमध्ये प्राण आहे का? भाजप हा आयसीयू मधला पक्ष आहे, कायम ऑक्सिजन दुसऱ्यांचा घेऊन। काँग्रेस फोडा, राष्ट्रवादी काँग्रेस फोडा, शिवसेना फोडा,
भाजपच्या स्वतःच्या कमरेवर बरं का लुंगीसुद्धा नाही आहे, चड्डीसुद्धा नाही आहे, ती पण दुसऱ्यांची आहे. कळलं? दाखवा स्वतःच्या हिमतीवर निवडणुका लढून. या महानगरपालिका काय सांगतात हे? कोण शेलार? काय सांगतात काय? तुमची मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगरपालिका घेण्याची हिंमत नाही. तुम्हाला नांदेडची एक जागा जिंकलेली आहे आधी, ती ताब्यात ठेवण्यासाठी अशोक चव्हाणांना घेऊन त्यांना राज्यसभा द्यावी लागते. हा तुमचा पक्ष, हा तुमचा पक्ष. काय सांगतात हे? कोण शेलार? काय सांगतात काय? तुमची मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगरपालिका घेण्याची हिंमत नाही. तुम्हाला नांदेडची एक जागा जिंकलेली आहे आधी, ती ताब्यात ठेवण्यासाठी अशोक चव्हाणांना घेऊन त्यांना राज्यसभा द्यावी लागते. हा तुमचा पक्ष, हा तुमचा पक्ष. तुम्ही आम्हाला काय सांगताय? तुमचा भाजप पक्ष पूर्ण संपलेला आहे. तुमचा भाजप पक्ष पूर्ण संपणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही SIT चौकशी कसली करताय? याच्यात हा यांचा मूर्खपणा. आम्ही राजकीय विधान करतो आहे की तुमचा पक्ष निवडणुकी संपेल आणि हे म्हणतात SIT चौकशी करा. यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. शेतकरी आंदोलनात जसे अनेक नेते फोडण्यात, शेतकरी आंदोलनात दिल्लीच्या जेव्हा अनेक नेते फोडण्यात आले, अनेक कार्यकर्ते फोडण्यात आले होते, तसंच आता सेम आपल्याला महाराष्ट्रात देखील दिसतंय. बारस्कर महाराज असतील किंवा अन्य कोणी असेल. मी व्यक्तिगत कोणावरती काही बोलणार नाही. जर मराठा समाजाचं समाधान झालं असेल विशेष अधिवेशनानंतर तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. जर त्यांच्या नेत्यांना या संदर्भात काही शंका असतील तर त्यांनी सरकारशी चर्चा केली पाहिजे. पण हे पुढे टिकेल का? टिकणारं आरक्षण देऊ किंवा टिकेल असं वचन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं दिलेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न सरकारला विचारायला हवा. जरांगे पाटलांची भूमिका अशी आहे की हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही आणि म्हणून ते चिडलेले आहेत. आता तो साधा कार्यकर्ता आहे, तो सामान्य माणूस आहे, तो एक गावातला कार्यकर्ता आहे. त्याच्या भाषेवर न जाता त्याच्या भावनांकडे पहा असं मी नेहमी म्हणतो. फाटका माणूस आपल्या भावना आपल्या भाषेत व्यक्त करतो. फडणवीसांवरती बोलल्यावर कारवाई होते. भुजबळ देखील अनेक वेळा बोलले, भुजबळ देखील अनेक मंचावरती बोलले. असं आहे की मी मगाशी म्हणालो ना, नारायण राणेच्या पोरं कोणत्या प्रकारची भाषा वापरतात, पोलिसांना कोणत्या प्रकारचं आव्हान देतात, सागर बंगल्यावर बसलेल्या बॉसविषयी कोण बोलतं, ही गुंडगिरीची भाषा. या गृहमंत्र्यामध्ये हिंमत आहे गुन्हे दाखल करण्याची? आहे का? नाही ना. पण तुम्ही एक साधा कार्यकर्ता आहे जो बोलताना चुकला असेल त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. पण तो ठीक आहे. पण तुम्ही तुमच्या लोकांवरती जे विरोधी पक्षांना धमकावतायत, मारण्याच्या सुपाऱ्या घेत आहेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत नाही आहात. म्हणजे या राज्यामध्ये कायद्याचं समान राज्य नाही आहे. सर, सभागृहात आशिष शेलार यांनी आरोप केलाय संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर जरांगे पाटील यांची भाषा बदलली. मी जरांगे पाटलांना कशा करता काही सांगेन. जरांगे पाटील सुज्ञ आहेत, गावाकडला कार्यकर्ता आहे. माझी कशाला भाषा बदलते? आणि त्यांची माझी भाषा हीच आहे भाजपला संपवण्याची. हे मी आता सांगत नाही आहे, हे गेले मी 10 वर्ष सांगतो भाजप संपेल म्हणून. आणि भाजप संपण्याच्या शेवटच्या स्थितीवर आहे. भाजप शेवटच्या घटका मोजतो आहे, मी आत्ता सांगतो. म्हणून ते सगळे फोडाफोडी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे ऑक्सिजन लागले आहेत त्यांना. म्हणजे काँग्रेसचं सलाईन लावलेलं आहे, ग्लुकोज, शिवसेनेचं ऑक्सिजन लावलेलं आहे. त्या अशोक चव्हाणला घेऊन अजून काहीतरी घुसवल्यात नळ्या कुठल्या तरी. त्यांची अवस्था म्हणजे आयुष्यामधला अखेरचा अवस्था मोजणारा जो पेशंट असतो ना, तशी भाजपची अवस्था आहे. तर आम्ही कशाला तुम्हाला संपवायला पाहिजे? शिवसेनेच्या पक्षनिधीवरनं पुन्हा राजकारण तापलं आहे. शिंदेकडनं आर्थिक गुन्हे शाखेला तक्रार केली आहे की शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटी काढल्याचं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची किंवा नेत्यांची चौकशी झाली पाहिजे. करा ना, तुमच्याकडे आहे ना सरकार, तुमच्याकडे आहे. आधी इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचा जो घोटाळा आहे 7,000 कोटीचा भारतीय जनता पक्षानं केलेला, जो सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरती ताशेरे मारलेले आहेत, त्याच्यावर बोला मिस्टर शिंदे. PM केअर फंड 2 लाख कोटी, कुठून आले पैसे काय, त्याच्यावर बोला मिस्टर शिंदे. 50-50 कोटी आमदारांना कुठून आले, कोणी दिले? सुरत आणि गुवाहाटीमध्ये तुमच्या आमदारांना
त्याच्यावर बोला महाशय. हां, शिवसेनेच्या निधीवर डल्ला मारताय तुम्ही. हां, आयुष्यभर आमचं मीठ खाल्लं त्याने आता मिठाशी जागा. एवढे तरी बेईमान होऊ नका. बाळासाहेब ठाकरेंशी इतके तरी बेईमानी करू नका. कोणती शिवसेना तुमची? आईला स्वतःच्या आईला आई न म्हणणारे तुम्ही लोक आहात. शिवसेना आमची आई आहे. कधी काळी तुम्हाला सुद्धा त्या आईने मायेची पाखर दिलेली आहे, वाढवलं आहे. त्या आईवरती तुम्ही अशा प्रकारे हल्ले करताय. सोडावं. पुण्यामध्ये हो गया. एमबीए की आज क्रूशियल मीटिंग है, 9 सीट्स पे जो है वो कंडम अभी भी दिख रहा है. कैसे देखते हैं इस चीज को? क्या आप उसके ऊपर आज लीड निकालें? आज महाराष्ट्र विकास आघाड़ी की लगता है फाइनल मीटिंग है. आज शाम तक सीट शेयरिंग के बारे में पूरा निर्णय हो जाएगा. लगभग हो चुका है, लेकिन आज हम आखिरी बार हम बैठेंगे और उसमें पूरा अंतिम जो ड्राफ्ट है बनाएंगे. कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी प्रकाश आंबेडकर साहब की, हम सभी साथ मिलकर चुनाव लड़ेंगे. जिनको इस देश को संविधान बचाना है वो हमारे साथ रहेगा. जिनको संविधान के खिलाफ काम करना है वो डायरेक्ट इनडायरेक्ट मोदी जी के साथ जाएगा. मैं ये पहले बार कहता हूँ, जिसको देश को बचाना है, संविधान को बचाना है, वो महाविकास आघाड़ी में रहेगा. और जिनको मोदी की चाटुगिरी करनी है, संविधान को खत्म करना है, वो डायरेक्ट इनडायरेक्ट मोदी जी के साथ रहेगा. मनोज जरांगे पाटिल ने अपना उपोषण वापस लिया है. देवेंद्र फडणवीस के बारे में कहा कि वो मराठाओं को टारगेट कर रहे हैं और सीएम का बयान आया कि अगर लिमिट क्रॉस करेंगे तो करेक्ट कार्यक्रम करेंगे. बात ऐसी है, और करेक्ट. प्रकाश अंबेडकर का भी बयान आया कि 6 महीने पहले जरांगे पाटिल को कोई जानता नहीं था, लेकिन अब वो शरद पवार के बाप बन चुके हैं. इस तरह का बयान है. नहीं, सर, इन सब पे बोल दीजिए. मैं ये नहीं मानने को तैयार कि कोई पवार साहब का और किसी का बाप बना है. एक आंदोलन है और ऐसे आंदोलन में नेता अपने आप लोग किसी को बना देते हैं. जरांगे पाटिल भी उसी तरह से नेता बने हैं. जरांगे पाटिल का जब आंदोलन जालना में चल रहा था तो उनके ऊपर लाठीचार्ज करने की जरूरत नहीं थी. एक लाठीचार्ज ने उनको नेता बना दिया. लाठीचार्ज शरद पवार के आदेश से नहीं हुआ था. लाठीचार्ज देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे की सरकार के आदेश से हुआ था. तो अगर किसी को जांच करनी है तो वहां से शुरू करो. कौन किसी को ताकत देता है, मदद करता है पर्दे के पीछे, उसको वो कोई मायने नहीं रखता. लेकिन जरांगे पाटिल जी की जो मांग है मराठा समाज के बारे में, सरकार और उसमें चर्चा होनी चाहिए. अगर उनको लगता है कि मराठा समाज आज भी अपने आप को ठगा हुआ महसूस करता है तो उनको आंदोलन करने का अधिकार है. सर, एमबीए की आज मीटिंग है, हमने बात की उसके ऊपर, आपने भी बताया. छोड़ना नहीं चाहते. करेक्ट. कोई फॉर्मूला महाराष्ट्र में. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.